दरम्यान आरोपीला कठोर शिक्षा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याची पुणे पोलीस आयुक्तांनी माहिती दिली आहे। तसेच मदत करणाऱ्या गुन्हाच्या गावकऱ्यांचा सत्कार करणार असल्याचंही पोलीस आयुक्तांनी सांगितलंय। महिलांच्या सुरक्षेबाबत काल परवा पुन्हा आढावा घेतला जाईल। निर्जन स्थळांचं सेफ्टी ऑडिट सुरू आहे। यासोबतच डार्क स्पॉटच्या ठिकाणी स्ट्रीट लाईट वाढवणार आरोपीला अटक करण्यात निश्चितच उशीर झाला, मात्र 1.5 ते 2 तासातच आरोपीची ओळख देखील पटली आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे। तर पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। शिरूर येथून पुणे पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री ताब्यात घेतलं। घटना घडल्यानंतर 3 दिवसातच पुणे पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। त्याला शिरूरच्या गुनाट गावातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। नराधम दत्ता गाडे गुनाट गावच्या चंदनवाडी वस्तीजवळील छोट्या कॅनॉलमध्ये खरं तर लपला होता। दत्ता गाडे पाणी पिण्यासाठी नातेवाईकांच्या घरी आला आणि त्यावेळी त्यानं आपल्या हातून चूक झाल्याचं सांगितलंय। त्याच्या नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या सहाय्यानं सर्च ऑपरेशन राबवत नराधम दत्ता गाडेला अटक केली आहे। त्यानंतर त्याला खरं तर तातडीनं पुण्याला आणण्यात आले आणि त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे। सर्व प्रयत्नानंतर काल 1:10 सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। कोर्टात प्रोड्यूस करून त्यांचे PCR बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल। तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेनी पुरावा गोळा करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहतील। गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो। त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे। ऑलरेडी सिक्युरिटी ऑडिट म्हणजे व्हिजिट होऊन सगळे पॉइंट्स ठरलेले आहेत। त्याचे अंमलबजावणी 1-2 दिवसात सुरू करण्यात येईल। संबंधित एजन्सी सोबत चर्चा करून हे करण्यात येईल। फॉर एक्झाम्पल कसे एन्श्योर करायचे की बसेसचे दरवाजा लॉक राहतील, अवैध अतिक्रमण आहेत त्यांना डिसिप्लिन कसं करता येते, काही जे स्पॉट्स आहे जिथे CCTVचे कव्हरेज नाही आहे तिथे कसे वाढवता येईल, सिक्युरिटी रक्षकची जे त्यांचे आहे त्याचे डिप्लॉयमेंटची काय शेड्यूल असायला पाहिजे, असे वेगवेगळे इश्यूज पोलीस दलांकडून लिस्ट आउट करण्यात आलेली आहे। संबंधित डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेट करून त्याच्यावर एक फॉर्मल ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येईल आणि लवकरात लवकर ते सुरू करण्यात येईल। तर पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। नराधमाच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। शिरूर येथून पुणे पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री ताब्यात घेतलंय। घटना घडल्यानंतर 3 दिवसांच्या आत पुणे पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्याचं पाहायला मिळते। त्याला शिरूरच्या गुनाट गावातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। नराधम दत्ता गाडे गुनाट गावच्या चंदनवाडी वस्तीजवळील छोट्या कॅनॉलमध्ये लपलेला होता आणि त्यानंतर दत्ता गाडे पाणी पिण्यासाठी खरं तर नातेवाईकांच्या घरी आला आणि त्यावेळी त्यानं आपल्या हातून चूक झाल्याचं नातेवाईकांना सांगितलं। त्याच्या नातेवाईकांनी तातडीनं पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या सहाय्यानं सर्च ऑपरेशन राबवत नराधम दत्ता गाडेला अटक केली आहे। त्याला तातडीनं पुण्यात आणण्यात आले आणि त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती स्वतः पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे। आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय त्याबद्दल नक्कीच पोलिसांचं अभिनंदन। 200 पोलीस कामाला लागले होते। उसाच्या फडात शोधतायत, तिकडे शोधतायत, तिकडे शोधतायत, पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची हा पहिला प्रश्न। गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विकृती वाढतच जाईल। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण सध्या काम करतो आहोत। त्यांच्या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशा प्रकारे कठोर शासन केलं जात होतं, कशी दहशत होती, हा इतिहास आमच्या राज्यकर्त्यांनी पाहिला पाहिजे।
त्या नराधमाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो. काल म्हणजे आज सुरुवातीला 1 वाजता त्याला अटक झालेली आहे. रात्री 12 नंतर जो 1 वाजतो त्या 1 वाजता त्याला अटक केलेली आहे. पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे. पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे. आज कोर्टामध्ये देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल. सदर आरोपीचा त्या ठिकाणी संपर्क लागण्याने आमच्या गुन्हाड गावातील JPL क्रिकेट मैदान आहे, त्या ठिकाणी चंदन वस्ती आहे, या परिसरामध्ये त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी फिरत होता आणि तो पोलिसांना त्या ठिकाणी चकवा देऊन लपून बसलेला होता आणि तितक्यात त्या आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना त्याला त्या ठिकाणी जाऊन मी पकडलं. क्राईमचे माझ्या संपर्कात असलेले पोलीस त्यांना कॉल केलेला होता. त्वरित काही पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातून तो आरोपी होता, तो आरोपी त्या ठिकाणी हिसकावून त्या ठिकाणी नेण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.